असं करू की आम्ही प्रत्येक वस्तीने जिथं जिथं अण्णाभाऊंनी थांबले होते त्या वस्तीत भेटी देऊन पुढे चालत चालत असं आम्ही उद्या मंत्रालय उघडणार आहे म्हणून आम्ही रविवारी तिथं मुक्कामी गेलो। लवजी शक्ती सेनेचे युवा नेते माननीय नामदेव भाऊ आणि सर्व सहकारी या ठिकाणी आलेले, मी आलवसा फाउंडेशनच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करतो। मी नामदेव भाऊंना विनंती करतो की त्यांनी रामसिंगच्या संदर्भामध्ये दोन शब्द या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। सप्रेम जय लवजी सर्वांना। पहिले आपण घोषणा देऊया। क्रांतिपिता लवजी वस्ताद साळव्यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, लहुजी शक्ती सेनेचा विजय असो। आज भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक आद्य क्रांतिपिता लवजी वस्ताद साळवे यांची 226वी जयंती निमित्त आज आम्ही रामोशीगेट राष्ट्रीय स्मारकासाठी आज गेले काही वर्षांपासून दत्ताभाऊ जाधव यांच्या नेतृत्वामध्ये थोडे आंदोलनाच्या स्वरूपात स्मारकासंदर्भात विविध प्रकारचे आंदोलनं झालेले आहेत। या महाराष्ट्र राज्य सरकारने लवकरच रामोशीगेट येथे लवजी वस्ताद साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक घोषित करून तात्काळ स्वरूपात त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, हीच मी सर्व महाराष्ट्र गव्हर्नमेंटला शासनाला मी विनंती करतो। अन्यथा लवजी शक्ती सेना पुणे जिल्हा कोर कमिटीच्या वतीने व सकल माध्यम समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करून या राष्ट्रीय स्मारकाच्या रामोशीगेट इथे मिळवण्यासाठी आम्ही राज्यभर आंदोलन करू। क्रांतिपिता लवजी वस्ताद साळव्यांचा विजय असो।